गुड मॉर्निंग ऑल ऑफ. मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं बबल सॉर्टचा अल्गोरिदम पाहिला होता. त्यानंतर फंक्शन्स पाहिलं होतं बबल सॉर्टचं. त्यानंतर बबल सॉर्टचा प्रोग्राम केला होता युझिंग फंक्शनने. आता आज आपल्याला पाहिजे पुढची टेक्निक ज्याचं नाव आहे इन्सर्शन सॉर्ट. मागचा जो बबल सॉर्टचा प्रोग्राम पाहिला होता त्यामध्ये सुद्धा आपण काय केलं होतं, नंबर्स किंवा स्ट्रिंग आपण काय केले होते, सॉर्ट आउट केले होते. नंबर्स किंवा स्ट्रिंग सॉर्ट आउट केले होते. कोणत्या ऑर्डरनी सॉर्ट आउट केले होते? असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनी सॉर्ट आउट केले होते. इथे सुद्धा आपल्याला काय करायचे, नंबर असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनी सॉर्ट आउट करायचे आहे. बट थोडासा चेंज आहे. चेंज का बरं आहे? कारण बबल सॉर्टचं एक्झाम्पल जेव्हा आपण पाहिलं तर ते खूप लेंदी वाटलं तुम्हाला सॉल्व्ह करायला. म्हणजे बबल सॉर्टिंग जी करतो आपण ती खूप लेंदी वाटते, कारण प्रत्येक स्टेपला पासेस यूज करायचे. पासेस सॉल्व्ह केल्यानंतर प्रत्येक स्टेपला प्रत्येक नंबर कम्पेअर करायचा. प्रत्येक नंबर कम्पेअर करून झाल्यानंतर पहिली स्टेप्स कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या स्टेप्सला पुन्हा प्रत्येक नंबर कम्पेअर करत करत जायचं. बरोबर आहे. जर मॅचिंग झालं तर पुन्हा त्याच्यामध्ये स्वॅपिंग करायचं, काउंटिंग करायचं. लक्षात आलं? सो इन्सर्शन सॉर्ट नेमकी कसं वर्कआउट होतं तर नीट समजून घ्या. इन्सर्शन सॉर्ट कसं वर्कआउट होतं. सिंपल एक एक्झाम्पल आपण घेऊया ज्यामध्ये तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. पहा, इन्सर्शन सॉर्ट सॉल्व्ह करताना तुम्हाला काय करायचे, दोन पार्ट मध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. दोन पार्ट मध्ये एका बाजूला असणार तुमची अनसॉर्टेड लिस्ट आणि एका बाजूला असणार तुमची सॉर्टेड लिस्ट. ठीक आहे. एका बाजूला असणार अनसॉर्टेड लिस्ट, एका बाजूला असणार तुमची सॉर्टेड लिस्ट. अनसॉर्टेड लिस्ट म्हणजे काय का तुमचं ऍक्च्युअल एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल तुमचं एक्झाम्पल हे आहे. फॉर एक्झाम्पल काय पहा. एक्झाम्पल आहे सपोज 5, 9, 11, 24, 2, 6, 8 असं एक्झाम्पल आहे. सो दिसत नसेल तर मी थोडासा फॉन्ट त्याचा मोठा करतो. ओके. ठीक आहे. आता पहा, एक्झाम्पल मध्ये काय दिलंय तुम्हाला. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिलेलं आहे 5, 8, 11, 24, 2, 6. आपण इथं काय करू, 81 करू. कारण 8 डबल झालेला आहे. सो 81. तुमचं काम काय असणार, तुम्हाला जे एक्झाम्पल दिलंय इन्सर्शन सॉर्ट मध्ये ते एक्झाम्पल सॉल्व्ह करताना दोन पार्ट करायचे. एक बाजूला काय घ्यायचं, सॉर्टेड लिस्ट. एका बाजूला काय घ्यायची, अनसॉर्टेड लिस्ट. फर्स्ट स्टेप्स मध्ये काय येणार, सॉर्टेड लिस्टला डॅश येणार आणि अनसॉर्टेड लिस्ट मध्ये तुमचे नंबर ऑफ एलिमेंट ऍज इट इज येणार. नंबर ऑफ एलिमेंट म्हणजे पहिल्या स्टेप्सला आपण सगळे नंबर ऑफ एलिमेंट ऍज इट इज घेतले. 8, 11, 24, 2, 6 आणि 80. फर्स्ट स्टेप्सला मी ऍज इट इज नंबर घेतले. आता सेकंड स्टेप्सला काय करायचं, सेकंड स्टेप्सला अनसॉर्टेड लिस्ट मधला पहिला इलेमेंट कोणता, अनसॉर्टेड लिस्ट मधला पहिला इलेमेंट कोणता आहे आपला 5. हा इलेमेंट कुठे मूव्ह करायचा, सॉर्टेड मध्ये मूव्ह करायचा. पुढे मूव्ह करायचा सॉर्टेड मध्ये. मग सॉर्टेड मध्ये जर मी मूव्ह केला तर सॉर्टेड मध्ये माझा पहिला नंबर कोणता झाला, 5 हा नंबर माझा पहिला झाला. पहिला कोणता नंबर झाला माझा, 5. सो अनसॉर्टेड मध्ये काय उरलं, अनसॉर्टेड मध्ये तुमचा एक नंबर कमी झाला. कोणता, 8, 11, 24, 2, 6, 81. पहिली स्टेप्स कळाली का, आपण काय केलं कळालं का. फर्स्ट मी काय केलं, पहिला इलेमेंट जो होता तो जसाच्या तसा इकडे काय केला, मूव्ह केला. हे समजलं का. पहिली स्टेप्स, पहिल्या स्टेप्स मध्ये काय केलं आपण, फर्स्ट स्टेप्सला आपण जो नंबर होते ते ऍज इट इज घेतले फर्स्ट स्टेप्सला. सेकंड स्टेप्सला आपण काय केलं, फर्स्ट नंबर जो होता तो फक्त सॉर्टेड लिस्ट मध्ये मूव्ह केला. अनसॉर्टेड मधून एक इलेमेंट कमी झाला. ठीक आहे. नाऊ थर्ड स्टेप मध्ये काय करायचं,
थर्ड स्टेप मध्ये मी काय केलं, 8 हा नंबर मला कुठे मूव्ह करायचा, सॉर्टेड मध्ये. तर मी काय चेक करणार, 8 इज अ लेस दॅन 5. म्हणजेच काय, अनसॉर्टेड मधला इलेमेंट लेस आहे का सॉर्टेड इलेमेंट मधल्या, लिस्ट मधल्या. जर तो इलेमेंट लेस असेल तर तो स्वॅप करायचा, अदरवाईज तो स्वॅप करायचा नाही, ऍज इट इज स्पेसला ठेवायचा. म्हणजेच काय, 8 कम्पेअर विथ 5 बरोबर कम्पेअर केला. 5 बरोबर कम्पेअर केल्यानंतर असं दिसतंय का 8 इज अ ग्रेटर दॅन 5. सो माझी स्टेप्स ऍज इट इज राहणार. सो माझे नंबर काय राहणार, माझे नंबर राहतील 5, 8. माझे नंबर काय राहतील 5, 8. आणि इथे माझा नंबर कमी झाला, त्यामुळे इथे नंबर काय येतील माझे 11, 24, 2, 6, 81. नाव फोर्थ स्टेप्सला अगेन माझा कोणता नंबर येणार, 11. आता 11 कोणाशी कम्पेअर करायचा, कारण पहा मागच्या स्टेपमध्ये एकच नंबर होता. आता कम्पेअर करण्यासाठी किती नंबर आहे तुमच्याकडं, आता कम्पेअर करण्यासाठी तुमच्याकडे किती नंबर आहे, 2. मग कोणत्या नंबर बरोबर कम्पेअर करायचा, 11 5 बरोबर कम्पेअर करायचा का 8 बरोबर. तर 11 पहिल्यांदा कम्पेअर कोणाबरोबर करायचा, 8 बरोबर. म्हणजे जायचं कसं, रिव्हर्स ऑर्डरनी. कोणत्या ऑर्डरने जायचं, रिव्हर्स ऑर्डरनी. म्हणजे 11 पहिल्यांदा कोणाशी कम्पेअर होईल, 8 बरोबर. 11 कोणाशी कम्पेअर झाला, 8 बरोबर कम्पेअर झाला. जर तो 8 ला लेस असता तर आपण स्वॅप केला असता, पण तो 8 ला लेस नाहीये, म्हणून तो ऍज इट इज राहणार. म्हणजे इथली स्टेप्स पण काय येणार तुमची, ऍज इट इज. काय स्टेप्स येणार तुमची, 5, 8, 11. इथे काय होणार तुमचं, कमी होणार, 24, 2, 6, 81. अगेन नेक्स्ट स्टेप्सला 24 कम्पेअर विथ द 11. लक्षात ठेवा, फक्त एका बरोबर कम्पेअर करतोय आपण, पुढच्यांबरोबर कधी कम्पेअर करायचं ते नीट लक्षात ठेवा. अजून तो नंबर आलेला नाहीये. म्हणजे मी पहिल्यांदा कोणाबरोबर चेक करतोय, 24 चेक होणार 11 बरोबर. जर तिथे जर तो लेस सापडला नाही तर पुढे जायची गरज नाही, तो नंबर ऍज इट इज त्याच्या जागी राहणार, प्लेसला राहणार. त्याची प्लेस किती नंबरला आहे, 4 नंबरला, तर तो 4 नंबरलाच राहणार. 11 ची प्लेस किती नंबरला होती, 3 नंबरला, 3 नंबरलाच राहिला. 8 ची प्लेस किती नंबरला होती, 2 नंबरला, 2 नंबरलाच राहिला. सो नेक्स्ट स्टेप्सला पण काय होईल, 5, 8, 11, 24. आणि इथे कोणतं स्टेप्स उरली तुमची, इथे तुमचे नंबर उरले 2, 6 आणि 81. आता इथून पुढे नीट लक्ष द्या. आता इथून पुढे नीट लक्ष द्या. पहा आता पहा, नेक्स्ट नंबर आहे आपला 2. आता कंपॅरिझन कसं करायचं, 2 इज अ लेस दॅन 24. म्हणजे 2 हा नंबर 24 ला लहान आहे, यस. मग 2 आणि 24 स्वॅप करायचा, आणि अगेन 2 कोणाबरोबर चेक होणार, 11 बरोबर. म्हणजे काय केलं आपण, 2 आणि 21 कम्पेअर केला. पहा बरं का, 2 आणि 21 कम्पेअर केला आपण, लेस सापडला म्हणून काय केला, 2 पुढे नेला. 2 कोणाशी कम्पेअर केला, 11 शी कम्पेअर केला. तिथे लेस सापडला म्हणून 2 कोणाशी कम्पेअर केला मी, 2 अगेन कम्पेअर कोणाशी केला मी, 8 शी कम्पेअर केला. तिथे पण लेस सापडला 2 म्हणून 2 कोणाशी कम्पेअर केला, 5 शी कम्पेअर केला. म्हणजे पहा, जी 24 ची पोझिशन होती किती, थर्ड प्लेस, पहिल्यांदा नंबर कोणाशी कम्पेअर केला मी, थर्ड प्लेस बरोबर. थर्ड प्लेस बरोबर लेस सापडला म्हणून सेकंड प्लेस बरोबर कम्पेअर केला. सेकंड प्लेसला लेस सापडला म्हणून 8th प्लेसला चेक केला. 8th प्लेसला पण लेस सापडला म्हणून कोणत्या प्लेसला चेक केला, 0th प्लेसला. 0th प्लेसला पण लेस सापडला म्हणून 2 विल स्वॅप विथ द 0th प्लेस. सो तुमची स्टेप्स काय येणार, तुमची स्टेप्स येणार आता पहा, 2, 5, कारण आपल्याला 5 बरोबर स्वॅप करायचा आहे, 8, 11 आणि कोणता होता आपला 24. सो इकडे कोणता नंबर उरला तुमचा, 681. अरे स्टेप समजली का कसं आलंय, 2 ची स्टेप समजली का कशी आली आहे. सॉर्टेड मध्ये इलेमेंट वाढत वाढत चालले, अनसॉर्टेड मध्ये इलेमेंट कमी कमी होत चालले. समजले का कसं, हे बा माझ्याकडे कोणता नंबर होता, राईट. मग माझ्याकडे 2 नंबर होता, तर मी पहिल्यांदा 2 कोणाशी कम्पेअर केला,
24 बरोबर कम्पेअर केला. रूल काय सांगतोय? रूल असा सांगतोय का जर अनसॉर्टेड मधला नंबर सॉर्टेड लिस्ट पेक्षा लेस असेल तर तो काय करायचा? मिनिमाइज म्हणजे काय करायचा? स्वॅप करायचा. मग हे पहा 2 हा 24 पेक्षा काय लेस आहे, बरोबर आहे. मग 2 कोणाशी कम्पेअर केला? स्वॅपिंग केल्यामुळे नंबर काय तयार झाले? 5, 8, 11, 2, 24. मग 2 अगेन कोणाशी कम्पेअर झाला तुमचा? 11 शी कम्पेअर झाला. मग 11 ला पण 2 काय आहे? लेस आहे, म्हणून 2 कोणाशी कम्पेअर झाला? 8 बरोबर कम्पेअर झाला. 8 पेक्षाही 2 काय आहे? लेस आहे, म्हणून 2 कोणाशी कम्पेअर झाला? 5 बरोबर कम्पेअर झाला. आणि 5 ला लेस असल्यामुळे 2 कुठे गेला? 1 नंबरच्या प्लेसला गेला. ओके. नाऊ आता मला सांगा 6 पहिल्यांदा कम्पेअर कोणाशी होणार? 6 फर्स्टली कोणाशी कम्पेअर होणार? 24 पेक्षा 6 काय आहे? लेस आहे, स्वॅपिंग झालं. नंतर 6 कोणाशी कम्पेअर झाला? 11 शी कम्पेअर झाला, बरोबर. 11 शी कम्पेअर झाल्यानंतर काय चेक केलं? 6 इज अ लेस दॅन 11. नंतर 6 कोणाशी कम्पेअर झाला? 8 बरोबर कम्पेअर झाला. 6 इज अ लेस दॅन 8, स्वॅपिंग झालं. नंतर 6 कोणाशी कम्पेअर झाला? 5. आता 5 पेक्षा 6 लहान आहे का? नाही, मॅक्सिमम आहे. म्हणजे मॅक्स टू मॅक्स स्वॅपिंग कुठपर्यंत झाली? फक्त 8 आणि 6. म्हणजेच काय तुमचं इथून आन्सर काय येणार? म्हणजे स्टेप्स काय तयार होणार तुमची स्टेप्स तयार होणार 2, 5, 6, 8, 11, 24 आणि इथं कोण उरला तुमचा? 81. ओके. आणि लास्ट वन काय तुमचं? 81 आला. सो 81 कसा स्वॅप होईल? 81 उरला. 81 कोणाशी कम्पेअर होईल? 24 ला. 24 पेक्षा 81 हा मोठा आहे, म्हणजेच काय आलं? स्वॅपिंग होईल का यांचं? 81, 24 नाही. सो स्टेप्स तुमच्यामध्ये काय राहील? 81 ची प्लेस ऍज इट इज राहील. सो स्टेप्स काय येईल तुमची? 2, 5, 6, 8, 11, 24 आणि तुमचं काय आलं? 81. सो या पद्धतीने तुमची स्टेप्स आली आणि शेवट तुमचं इथं काय राहिलं? फायनली अनसॉर्टेड लिस्ट काय झाली तुमची? एंड झाली. एकदम सोपा टास्क आहे, एकदम सोपा आणि सिंपल एक्झाम्पल असतं. काय करायचंय? तुम्हाला नंबर ऑफ इलेमेंट्स देणार. नंबर ऑफ इलेमेंट्स दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं? जे नंबर ऑफ इलेमेंट्स तुम्हाला दिलेले असणार आहे त्या इलेमेंट्सला 2 पार्ट मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. एक असणार आहे सॉर्टेड लिस्ट, एक असणार आहे अनसॉर्टेड लिस्ट. तुम्ही उलट केलं तरी चालेल, अगोदर अनसॉर्टेड नंतर सॉर्टेड घेतली तरी चालेल. फर्स्ट स्टेप्स मध्ये काय करायचं? फर्स्ट स्टेप्स मध्ये अनसॉर्टेड मध्ये तुमचे टोटल एलिमेंट ऍज इट इज राईट करून घ्यायचे. ओके. नंतर काय करायचं? सेकंड स्टेपला अनसॉर्टेड मधला फर्स्ट इलेमेंट आपण पहा 5 इलेमेंट ऍज इट इज इथे घेतला. पहिल्यांदा काय केला? 5 इलेमेंट ऍज इट इज घेतला. सेकंड स्टेप पासून तुमचं कंपॅरिझन चालू होणार आहे. सो सेकंड स्टेपला तुमच्याकडे कोण आला? 8 आला. मग तुम्ही 8 कोणाशी कम्पेअर केला? 5 पेक्षा. जर अनसॉर्टेड मधला इलेमेंट लेस असेल सॉर्टेड मधल्या इलेमेंट पेक्षा तर काय करायचं? स्वॅप करायचं. जर लेस नसेल तर स्वॅपिंग करायचं नाही. मग आपण काय केलं? 8 कम्पेअर केला 5 बरोबर. 5 पेक्षा 8 मोठा आहे म्हणून काय ठेवलं आपण? ऍज इट इज. 8 2 नंबरला होता त्यामुळे 2 नंबरलाच पोझिशन ठेवली. नेक्स्ट टाइम माझा 11 आणि 24 आला, बरोबर. सो 11 आल्यानंतर मी कोणाशी कम्पेअर केला? जो शेवटचा नंबर त्याच्याबरोबरच कम्पेअर करतोय आपण. सो 8 बरोबर कम्पेअर केला. तिथेच मला कळतंय का त्याच्यापेक्षा मोठा आहे, सो मी त्याची स्टेपमध्ये ऍज इट इज ठेवलं. त्यानंतर मी कोणता घेतला? फॉर एक्झाम्पल 24 आला. मग 24 कोणाबरोबर कम्पेअर झाला? 11 बरोबर कम्पेअर झाला. तिथे पण तो दिसतोय का मोठा आहे? ऍज इट इज ठेवला. पण नेक्स्ट टाइम काय झालं? माझा 2 आला. नेक्स्ट टाइम काय झाला? माझा 2 आला. आता 2 हा 24 ला लेस आहे म्हणून स्वॅपिंग झालं. मी पुढे गेलो चेकिंगला. म्हणजे पहिल्यांदा मी 24 ला कम्पेअर केलं, लेस आहे म्हणून 11 बरोबर कम्पेअर केलं, लेस आहे म्हणून 8 बरोबर कम्पेअर केलं, लेस आहे म्हणून 5 बरोबर कम्पेअर केलं, लेस आहे मग स्वॅप केलं. म्हणजे माझा 2 कुठे आला? 5च्या पण अगोदर आला. ओके. नेक्स्ट टाइम कोणता केला आपण चेकिंग? नेक्स्ट टाइम आपण काय चेक केलं? 6 चेक केलं. आता 6चा प्रॉब्लेम काय झाला? 6 24 ला लेस आहे, स्वॅप केलं. 11 ला लेस आहे, स्वॅप केलं. 8 ला पण लेस आहे, स्वॅप केलं. पण 5 ला लेस नव्हता म्हणून आपण काय केलं? 5 आणि 8च्या मधोमध काय घेतला? 6 टाकून दिलं.
आणि लास्ट स्टेप्स 81 24लाच ग्रेटर आहे तर तो ऍज इट इज ठेवला. मग बबल सॉर्ट आणि इन्सर्शन सॉर्ट मध्ये काय डिफरन्स तयार झाला? एक, नंबर ऑफ स्टेप्स तुमच्या कमी झाल्या. दोन, तुम्हाला प्रत्येक स्टेपला सगळे नंबर कम्पेअर करण्याची गरज नाहीये. जसं तुम्ही बबल सॉर्टमध्ये प्रत्येक स्टेप्सला नंबर्स कम्पेअर करतात आणि फर्स्ट नंबर त्याच्या सेकंड नंबर बरोबर कम्पेअर करतात, सेकंड थर्ड बरोबर, थर्ड फोर्थ बरोबर, असं तुम्हाला करायची गरज नाही. इन्सर्शन दॅट मीन्स व्हेन यू आर इन्सर्टिंग इन टू द सॉर्टेड लिस्ट, जेव्हा तुम्ही इन्सर्ट करताय त्यावेळेसच तुम्ही सॉर्ट करताय. मी पहिल्यांदा 5 इन्सर्ट केला, मग 8 इन्सर्ट करतोय ना तेव्हाच मी सॉर्ट आउट करतोय, 11 इन्सर्ट करतोय ना तेव्हाच मी सॉर्ट आउट करतोय, 24 इन्सर्ट करतोय तेव्हाच मी सॉर्ट आउट करतोय. कंडिशन काय? फक्त इलेमेंट टाकताना चेक काय केला? तो जर इलेमेंट लेस असेल, कुठपर्यंत जायचं आपल्याला? करंट इलेमेंटची पोझिशन. फॉर एक्झाम्पल किती? 11ची पोझिशन किती आहे? सेकंड प्लेस पासून तर 0th प्लेस पर्यंत कम्पेअर होणार. सपोज 2 ची पोझिशन कोणती आहे? 0 1 2 3 4, फोर्थ. मग 2 कम्पेअर कुठून होणार? फोर्थ पासून कम्पेअर करायला सुरुवात करणार, म्हणजे थर्ड प्लेस पासून. थर्ड प्लेस बरोबर कम्पेअर होणार, नंतर 2 प्लेस बरोबर कम्पेअर होणार, नंतर 1 इंडेक्स बरोबर कम्पेअर होणार आणि 0th इंडेक्स बरोबर कम्पेअर होणार. म्हणजे काय होणार? तुमच्या करंट इलेमेंटची जी इंडेक्स आहे, तुमच्या करंट इलेमेंटची जी इंडेक्स आहे त्यापासून तर मॅक्स टू मॅक्स किंवा मीन टू मीन 0th प्लेसच्या इलेमेंट बरोबर तुम्हाला कंपॅरिझन करायचंय. जर इलेमेंट लेस असेल तर स्वॅप करत करत जायचंय आणि इलेमेंट जर ग्रेटर असेल तर पोझिशन ऍज इट इज ठेवायची आहे. ओके, सो याला म्हणायचं इन्सर्शन सॉर्ट. सर्वांना क्लिअर? अजून 1-2 एक्झाम्पल घेतले का तुमचं अजून परफेक्ट होऊन जाईल. ओके, थँक्यू.